स्वयंपाकाचा तवा रोज तुम्ही घासून घासून कंटाळला असाल आणि तरी पण हा तवा स्वच्छ निघत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। बघा, आपण हा तवा एक सिक्रेट पदार्थ टाकून एकदम चकाचकीत काढणार आहे। आता बघा, आपल्या घरामधील महिला असतील, मुली असतील, रोज भांडी घासतात तरी पण त्यांना बघा या ठिकाणी पाहू शकता ही जी काळा कुट्टा असते तर ते निघत नाही। तर हा काळा कुट्ट तवा एक आपण सिक्रेट पदार्थ लावून घासणार आहोत। जर तुम्ही या सिक्रेट पदार्थ लावून हा तवा घासला तर हा तवा जसा आपण बाजारातून नवीन तवा घेऊन येतो तशाच पद्धतीने हा तवा बनणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता म्हणजेच कुठं न पळवता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता याच्या अगोदर भरपूर व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, युट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, याच्यावरती असे व्हिडिओ भरपूर पाहिले असतील, परंतु त्याच्यामध्ये निघणारा तवा आणि आता आपण जो व्हिडिओ बनवतोय याच्यामध्ये निघणारा तवा हा तुम्हाला एकदम फरकेबल दिसणार आहे। म्हणजेच त्याच्यात आणि याच्यात जमीन आसमानाचा फरक तुम्हाला बघायला मिळणार आहे। बघा, या साईडने पाहू शकता, मागच्या साईडने सुद्धा पूर्णपणे एकदम काळा कुट्ट तवा आहे आणि या वरच्या साईडने आता याच्यावरती आपण भाकर बनवतो, चपाती बनवत असतो। आता हा तवा काळा का होतो त्याचं कारण म्हणजे काय की आपण तेलाचा वापर करत असतो। आता तेल जर गरम झालं की चिटकून बसतं, त्यासोबत भाकर काही वेळेस आपल्याकडून करापते, ती भाकर करापल्यावर काय होतं पूर्णपणे बघा या साईडने बघू शकता पूर्णपणे हा तवा काळा होतो। तर हा काळा तवा आपण रोज घासतो, काही जण एक दिवसाआड घासतात, काही जण रोज घासतात। आता पण काय होतं, हा घासून पण काळा भाग निघत नाही। आता याचं कारण म्हणजे एकच आहे, हे पूर्णपणे गरम असतं आणि त्याच्यावरती भाकर करापली किंवा आपली चपाती करापली, आपण काय तेलकट वगैरे याच्यावरती टाकलं तर हा तवा पूर्णपणे काळा होत असतो। आणि या साईडला पाहू शकता बघा, ही जशी काजळी नसते का बघा लोखंडावरती याच्यावरती गंज बसतो, तशीच या तव्यावरती काजळी बसलेली। आता ही पूर्णपणे काजळी आपण एका सिक्रेट पद्धतीने काढणार आहोत। आता बघा, ह्याला काय आपल्याला काय कुठं जास्त खर्च करायचा नाही किंवा काय करायचं नाही, आपल्या घरगुती साहित्यामध्येच आपण याला एकदम चकाचकीत काढणार आहे। आता तुम्ही रोज तवा तर घासता, 100% तवा तुम्ही रोज घासत असणार, परंतु तरी पण तुम्हाला हा तवा एकदम स्वच्छ करता येत नसेल म्हणजे काय होत असेल, आता हे जी तव्याची किनार आहे बघा या साईडला बघू शकता पूर्णपणे या तव्याला काजळी आलेली म्हणू शकता। आणि मागच्या साईडने तर बघा गॅस असतो किंवा काही जणांच्या घरामध्ये चुली येतं, चुलीमुळे काय होतं धूर असतो, तर हा धूर मागच्या पूर्णपणे या साईडला लागलेला असतो, त्यामुळे हा तवा मागून सुद्धा काळा झालाय। आणि यासोबत या ठिकाणी पाहू शकता बघा वरून तर एकदम 100% काळा आहे। आता आमच्या घरामधील पण महिला असतील, आमच्या आई असतील, आजी असतील, त्या पण घासतात बघा तरी पण त्यांना निघालेला नाही। परंतु आमचे एक आजोबा आहेत, 85 वर्षाचे आजोबा आहेत, त्यांनी काय केलेलं आहे, एक अशी ट्रिक काढलेली हुडकून, ती आपल्या घरामध्ये ती साहित्य, ह्याला साहित्याला काय तुम्हाला पैसे खर्चायची गरज नाही, काय नाही, 1 रुपया सुद्धा खर्चायची गरज नाही, आपल्या घरामध्येच ती वस्तू आहे, परंतु आपल्याला ती माहिती नाही, त्याच्यामुळे काय होतं आपण हे तवा असा स्वच्छच निघत नाही आपल्याकडून। परंतु आता या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही जर तवा घासायला घेतला तर हा तवा पूर्णपणे एकदम चकाचकीत निघणार आहे। जसं की आपण मार्केटमधून घेऊन येतो बघा, बाजारातून घेऊन येतो, तशाच पद्धतीने हा तवा एकदम चकाचकीत होणार आहे। तुम्हाला काय कुठं बुवा पैसे भरून काय शिकायची गरज नाही किंवा काय नाही। भरपूर अशा महिला असतात की आम्हाला शिकवा असं, बघा आपल्या चॅनलवरती काय तुम्हाला कोणाला 1 रुपया द्यायची गरज नाही, काय नाही, आपण एकदम फ्री मध्ये सगळं असे एक्सपेरिमेंट आणत असतो। बघा या ठिकाणी पाहू शकता पूर्णपणे काजळी ना, तर ही 100% काजळी निघणार आहे, याची गॅरंटी सहित आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। आता बघा काही जण काय करतात, लिंबू टाकतात, लिंबाने घासतात, काही जण घासणीने घासतात। आता कसं वेगवेगळ्या साबणा पण आहेत भांड्या घासायच्या, त्या साबणाने सुद्धा घासतात, परंतु तरी पण निघत नाही। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी काजळी तर ही काजळी एकदम परफेक्ट बसलेली असते तव्याला, त्याच्यामुळे ही निघत नाही। परंतु या सिक्रेट पदार्थ लावून आता आपल्याला काय दुसरं काय करायचं नाही, तवा घासायचाच आहे, परंतु याला एक सिक्रेट पदार्थ लावायचा आहे। जर तो सिक्रेट पदार्थ लावला तर 100% याचा रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे। म्हणजेच हा मागून बघा या ठिकाणी पाहू शकता, मागून पण काळा तवा आहे आणि पुढून पण, म्हणजे दोन्ही साईडने हा तवा एकदम पूर्णपणे काळा आहे। आणि याच्या किनाऱ्या सुद्धा पाहू शकता, या किनाऱ्यांमध्ये सुद्धा एकदम काळा कुट्ट तवा दिसतोय। परंतु आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुमची पूर्णपणे आता चिंता मिटणार आहे, म्हणजेच हा तवा एकदम चकाचकीत निघणार आहे। आता आपण बघून घेऊयात की हा तवा आपल्याला सिक्रेट पद्धतीने म्हणजेच आता काय करायचंय, एक सिक्रेट पद्धत सांगणार आहे, त्या पद्धतीने तुम्हाला हा तवा धुवायचाच आहे। परंतु त्या सिक्रेट पदार्थ टाकून आता एक पदार्थ पण घ्यायचा आहे आणि तो पदार्थ टाकून हा तवा एकदम चकाचकीत करायचा आहे। आता बघा तुमचा
काही जास्त वेळ घेणार नाही. आपण 1 ते 2 मिनिटांमध्ये हे पूर्णपणे कसा तवा काळा आहे त्याला पांढरा करायचा आहे त्याचीच माहिती आता या ठिकाणी देत आहे. तुमचा पण वेळ घेणार नाही, तुम्हाला पण भरपूर कामे असतात, त्यामुळे आपण काय तुमचा वेळ घालवणार नाही. आता बघा या ठिकाणी वेळ न घालवता डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आता बघा या ठिकाणी आता आपण इकडे काय केलेलं आहे, गॅस कडे आलेलो आहे बघा. आता आपल्याला हा तवा एकदम स्वच्छ काढायचा आहे. आता याला आपल्याला धुवायचं तर आहे, परंतु आपल्याला सर्वात अगोदर याच्यावरती एक प्रोसेस करायची. आता ही प्रोसेस कशी करायची ती सुद्धा तुम्हाला दाखवतो. म्हणजेच हा तवा आपल्याला एकदम चकाचकीत तर काढायचा आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त एक सिक्रेट पदार्थ टाकायचा आहे. तो जर सिक्रेट पदार्थ तुम्ही रोज या ठिकाणी तवा घासताना टाकून तवा जर घासला तर तुमचा तवा रोजची रोज नवीनच दिसणार. म्हणजेच तुम्हाला असं पाहुणा रावळा आला तो सुद्धा म्हणणार नाही की याला जुना तवा आहे आणि हे काळं दिसते, याच्यावर काजळी दिसते, मागून पण काळा दिसतोय पुढून पण, असं कोण म्हणू शकत नाही. का तर रोजची रोज तुम्ही जर एक सिक्रेट पदार्थ टाकून हा तवा घासला तर तुमचा तवा रोज आपण कसा बाजारातून घेऊन येतो एकदम नवीन, तसा तवा तुमचा एकदम नवीनच दिसणार आहे. त्यामुळे आता तुमचं टेन्शनच मिटणार आहे. कारण भरपूर अशा महिला होत्या आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करत होत्या की आम्हाला तव्याच्या बाबतीत असा एखादा व्हिडिओ बनवून दाखवा. म्हणजेच काय की या तव्यावरती काजळी असते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वयंपाक केला, तेल बेल सांडले याच्यावरती आणि तेल जर जळलं तर या ठिकाणी पाहू शकता अशी पूर्णपणे याला काजळी येत असते. मग ही काजळी येत असते, काजळी येऊ दे, याच्याबद्दल काय अडचण नाही. परंतु आपण रोज साबण परत ते नारळाचे शेंडे आणतो, ते शेंड्याने घासतो, त्यासोबत ब्लेडचं पान असतं त्याने सुद्धा आपण घासत असतो. काही महिला तर चाकूने घासतात तवा. म्हणजे वेगवेगळी पद्धत आहे, तरी पण हा तवा निघत नाही. परंतु जर तुम्ही याला एखादा सिक्रेट पदार्थ लावून जर घासला तर या ठिकाणी हा तवा एकदम नवीन दिसणार आहे. म्हणजे स्वच्छ तर होणारच आहे, परंतु हा तव्यावरची सगळी काजळी तर निघणार आहे. यासोबत बघा मागून आणि या ठिकाणी पुढून सुद्धा एकदम पूर्णपणे तवा काळा दिसणार आहे. आता बघा या ठिकाणी ही गॅस बघू शकता. हा गॅस सुद्धा आपण तोच सिक्रेट पदार्थ लावून घासलेला आहे. त्यामुळे गॅस बघा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. बघा गॅस सुद्धा एकदम नवीन असल्यासारखं वाटतोय का नाही. याला आपण काय या ठिकाणी साबण लावत नाही किंवा काय लावत नाही. विदाऊट साबणाचा गॅस आपण या ठिकाणी स्वच्छ केलेला आहे. म्हणजेच आपल्याला काय कुठलं लिक्विड तयार करायचं नाही किंवा काही नाही. आपण जी डायरेक्ट आपण तवा घासत असतो. आपल्या घरामध्ये आपली कालवणाची कढई असते, भाजी बनवतो आपण, आणि या ठिकाणी ती भाजी जर एका दिवशी म्हणजे जास्त गॅसवर राहिली तर ती भाजी सुद्धा खराबते आणि त्या ठिकाणी आपली कढई सुद्धा काळी होते. म्हणजे सांगायचं काय की तुमचा काळा असू द्या तवा, यासोबत काळी कढई झालेली असू द्या, एखाद्या दिवशी काय होतं की दूध ओतू जातं. दूध ओतू झालं की ती पूर्णपणे दुधामुळे पातेलं करपून जातं. मग त्यामुळे सुद्धा पूर्णपणे आपली भांडी काळी होत असतात. आता ही काळी झाली म्हणून भांडी कधी फेकून द्यायची नाहीत किंवा ती वापरायची सुद्धा सोडून द्यायची नाहीत. तिचा वापर 100% करायचा. का तर या ठिकाणी पाहू शकता आता हा झालेला काळा एकदम तवा. आता हा तवा काळा झालाय म्हणून आपण फेकून देऊन चालू शकतो का तर नाही. तर आपण याला एकदम प्रॉपर पद्धतीने स्वच्छ करणार आहोत. आता याला थोडीशी मेहनत आहे बघा. मेहनतीशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. तर याला मेहनत थोडी आहे, परंतु तुमचा तवा एकदम स्वच्छच बनणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप सांगत चालतो. आता बघा या ठिकाणी आता आपण हा तवा एका साईडला घेतोय बघा. आता हे आपला गॅस आहे बघा. या ठिकाणी बटन पाहू शकता बघा. मी बटन कसं फिरवतोय बघा. या साईडला असं स्टार्टिंगला मध्ये बटन ठेवायचं. त्यानंतर या ठिकाणी आता हा गॅस आपण पेटवून घेत आहोत बघा. गॅस पेटला आणि गॅस पेटला की डायरेक्ट आपल्याला एकदम लो फ्लेमला करायचंय, म्हणजे हाय फ्लेमवरती नाही. बघा या ठिकाणी पाहू शकता गॅस चालू आहे, एकदम लो फ्लेमवरती आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे. आता याच्यावरती आपण तवा ठेवून घेतलेला आहे. आता तुम्ही हा व्हिडिओ या ठिकाणी न चुकता शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही एक पदार्थ या ठिकाणी टाकायचा विसरला तर तुमचा जसा तवा होता तसाच राहणार आहे. परंतु जर तुम्ही या ठिकाणी बघा संपूर्ण व्हिडिओ पाहिला, सविस्तर व्हिडिओ पाहिला, थोडासा वेळ काढला तर तुमचा फायदा 100% होणार आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व माहिती सांगतोय बघा. या ठिकाणी तुम्हाला सांगितलं गॅस सुद्धा पाहू शकता एकदम चकाचक पांढरा शुद्ध गॅस दिसतोय. म्हणजेच जसा आपण नवीन घेऊन येतो तसाच गॅस दिसतोय का नाही, तशाच पद्धतीने आता हा तवा आहे. तर हा तवा सुद्धा आपण एकदम पांढरा शुभ्र करणार आहोत. म्हणजेच किती जरी काळा तवा झालेला असू द्या, आता हा तरी थोडाफार काळा दिसतोय बघा. या साईडला पाहू शकता थोडीफार ह्याच्यावरती काजळी. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, हा तवा जर तुम्ही एका सिक्रेट पदार्थाने घासला तर तुमचा फायदा 100% होणार आहे. आता या ठिकाणी पाहू शकता गॅस आपण लो फ्लेमला केलता. आता थोडी फ्लेम हाय करूयात बघा. या ठिकाणी आता मीडियम वरती आणलेला आहे.
आता याला कवर गरम करायचे ते पण सांगतो, कारण जर तुम्ही हे गरम करण्याची पद्धतच चुकला तर तोटा होणार आहे ना. म्हणजे काय होणार की पूर्णपणे गॅस या ठिकाणी फुल ठेवला आणि तवा एकदम गरम केला तर फायदा होणार नाही. तर आपल्याला गॅस एकदम स्टार्टिंगला मीडियम वरती ठेवायचा आहे आणि या ठिकाणी पाहू शकता बघा आता आपण फुल केलेला आहे. अगोदर मीडियम ठेवायचा आणि 1-2 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला फुल करायचं आहे. एकंदरीत आपल्याला 3 मिनिटं यासाठी घालवायचे आहेत. बघा या ठिकाणी आता तुम्हाला बोलत बोलत आपली 2-3 मिनिटं झालेली आहेत. या ठिकाणी असा हात वर ठेवायचा, तव्यावरती ठेवायचे नाही, नाहीतर तुम्हाला पोळून जाईल. त्यासाठी काय करायचं, थोडंसं असं वर हात ठेवून बघायचा की याच्या नाही का ते लवाळे वगैरे आपण म्हणतो या ठिकाणी गरम लागतोय हे चेक करायचं नसतं. आता महिलांना तर माहिती आहे तवा गरम झाला कसं चेक करायचं, कारण म्हणजे पुरुषही काय काम करत नाहीत त्यामुळे त्यांना काय माहित नसतं. आता बघा थोडासा गरम व्हायला लागलेला आहे, ह्याच्यावर जळया लागायला लागल्या तर पाहू शकता बघा एकदम असेल जास्त पण नाही परंतु नॉर्मल. आता आपण फुल गॅस ठेवलेला होता, आता आपल्याला मीडियम वरती आणायचं आहे. आता आपण सांगत आहे ते पदार्थ योग्य रीतीने टाकले तर तुमचा तवा एकदम नवीन होणार आहे. बघा आमचे 85 वर्षांचे आजोबा आहेत, त्यांनी ही सिक्रेट पदार्थाची या ठिकाणी आम्हाला पद्धत सांगितलेली आहे. सर्व महिलांनी, मुली असतील. आता बघा काय विषय होतो, मुली असतात बघा ज्यावेळेस ती घराकडे असतात त्यावेळेस काय अडचण नाही, परंतु त्या ज्यावेळेस सासरला जातात तर सासरची माणसं सुद्धा म्हणतील आईला कसली पद्धत वापरली, या ठिकाणी नवीन एकदम स्वच्छ तवा काढलाय. ते सुद्धा 100% तुम्हाला नावाजणार आहेत, म्हणजे तुमचं कौतुक करणार आहेत. जर तुम्हाला वाटत असेल आपलं कौतुक केलं पाहिजे, आपला तवा एकदम स्वच्छ दिसला पाहिजे, कढई असू द्या, एखाद्या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दूध ओतू जातं त्यामुळे सुद्धा या ठिकाणी पातेलंही होऊन जात असतं, करपत असतं, तर अशी कोणती पण गोष्ट असू द्या तरी पण अडचण नाही. आता बघा तवा एकदम चांगला चकाचक एकदम हे झालेला आहे, गरम झालेला आहे. आता जास्त पण नाही, आपण नॉर्मलच गरम केलेला आहे. आता आपल्याला वस्तू कोणकोणत्या लागणार आहेत ते सांगतो या ठिकाणी आता. आणि तुम्हाला हे सारखं करण्याची गरज नाही, तुम्ही एकदा महिन्यातून 15 दिवसातून या पद्धतीने स्वच्छ करायचं. आपण रेग्युलर जसं स्वच्छ करतो परत तसंच करायचं. कोण या ठिकाणी पाहू शकता कोण नारळाची शेंडी घेतं त्याने घासत असतं, त्यासोबत कोण ब्लेडचं पान म्हणलं तुम्हाला, कोण चाकू, साबण, अशा पद्धतीने घासणी असते. वेगवेगळ्या पद्धतीने ज्याची त्याची पद्धत असते. परंतु या ठिकाणी आता एकदाच आपल्याला हा काळा झालेला तवा आहे हा पांढरा शुभ्र करायचा आहे. त्यासाठी बघा काय काय आपल्याला लागणार आहे ते तुम्हाला सांगतो. आता तुम्ही या ठिकाणी बघा मी वस्तू टाकली की तुम्ही माणसं हायला आम्हाला तर माहिती आहे आम्ही बघितले, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी ही जुनी पद्धत आहे, आपल्याला याच्यामध्ये विशिष्ट गोष्टी लागणार आहेत. एक गोष्ट जर राहिली म्हणजे एखादी वस्तू राहिली तरी पण हा तवा निघणार नाही. त्यामुळे एकदाच करा, महिन्यातून एकदाच करायची गरज आहे. महिन्यातून एकदा केलं की परत करायची गरज नाही, परत ते दुसऱ्या महिन्यात डायरेक्ट करायचं. आता बघा या ठिकाणी आपला तवा गरम झालेला आहे. आता याच्यात काय करायचंय, आपल्याला 1 चमचा अशी साखर टाकायची, परंतु साखर एका जागेवर टाकणार बघा, सगळीकडे अशी थोडी थोडी साखर टाकून घ्यायची आहे. आता ही 1 चमचा झाला तर आणि आपण अर्धा चमचा टाकतोय बघा या ठिकाणी पाहू शकता. हे किती एक चमचा अजून अर्धा म्हणजे 1.5 चमचा टाकलाय. आता ही साखर बघा तुम्हाला या ठिकाणी जवळून दाखवतो म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. बघा हो साखर टाकलेली, तर ही साखर पूर्ण तव्यावरती टाकायची, फक्त एका जागेवर नाही टाकायची. आता आपल्याला याचा काय पाक वगैरे काय बनवायचा नाही, परंतु 1-2 मिनिटं याला गरम करत राहायचं नसतं. आता तवा तर गरमच आहे आणि या ठिकाणी पाहू शकता बघा आता साखर सुद्धा अशी तडतड उडायला लागली. आवाज बघा, हा बघा या ठिकाणी आवाज सुद्धा येतो ह्याचा, म्हणजे हे साखर सुद्धा आता गरम व्हायला लागलेली. जास्त पण साखर गरम करायची नाही या ठिकाणी पाहू शकता. आणि तुम्हाला पूर्ण तव्यावरती साखर पडली पाहिजे असं पण काय नाही, तुम्ही मध्यभागी टाकू शकता किंवा थोडं साईडने जरी टाकलं तरी पण चालू शकेल. आता या ठिकाणी पाहू शकता बघा साखर चांगली गरम व्हायला लागलेली आणि साखर गरम झाली की लगेच आपल्याला लगेच एक पदार्थ टाकायचा आहे. त्यामुळे व्हिडिओ पळवूच नका, जे व्हिडिओ पळवून पाहतील त्यांना तर काय कळणारच नाही, त्यामुळे त्यांनी नाही पाहिला तरी पण चालू शकेल. परंतु ज्यांना वाटत असेल आईला तवा एकदम स्वच्छ निघला पाहिजे, हा तवा काळा कुठं राहिला नाही पाहिजे, तर त्यांनी आवर्जून या ठिकाणी या गोष्टी करायच्या आहेत. बघा या ठिकाणी पाहू शकता ह्याच्या किनाऱ्याला सुद्धा किती काळपट दिसते बघा, आणि खालून सुद्धा तवा एकदम काळा होता. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, जर या पद्धतीने जर तुम्ही हा तवा एकदाच फक्त किती महिन्यातून एकदा जर हा घासला तर याचा फायदा 100% तुम्हाला भेटणार आहे. आता आपली साखर चांगली तडतड व्हायला लागली. आता गॅस फुल करून घेतलेला आहे. गॅस फुल का करायचा तर एक गोष्ट लक्षात घ्या, ही साखर ज्या वेळेस गरम होईल त्यावेळेस या ठिकाणी ही लिक्विड स्वरूपामध्ये येते. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे आपण जिलबी करत असतो, काय लाडू करत असतो, आपण साखरेचा पाक करतो, त्याच पद्धतीने आपल्याला पाक करायचा आहे. परंतु हा पाक कसा, बिना पाण्याचा, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही, मग पाणी टाकल्यावर त्याला पाकच आपण म्हणू शकत नाही. त्यामुळं बिना पाण्याचा या ठिकाणी आपल्याला हा पाक करायचा आहे. बघा या ठिकाणी पाहू शकता बघा लिक्विड तयार व्हायला लागला. हा लिक्विड तयार करायचा आहे आपल्याला थोडक्यात या साखरेचा, या ठिकाणी पाहू शकता
आता हे लिक्विड तयार व्हायला लागले. हे लिक्विड तयार झालं की आपल्याला ह्याचा फायदा 100% भेटणार आहे. म्हणजे फायदा कसा भेटणार आहे तर हा तवा एकदम स्वच्छ निघणार आहे. काळा कुट्ट तवा अगदी आपण पांढरा शुभ्र बनवत आहोत. बघा या ठिकाणी पाहू शकता साखरेत आता आपल्याला लिक्विड आता हे मध्यभागीच केले. आपल्याला काही सगळीकडे करायची काही गरज नाही. बघा आता फुल गॅस होता. बघा इकडे बघा फुल गॅस होता. आता आपल्याला मीडियम वरती आणायचं आहे. लगेचच्या लगे म्हणजे काय होईल की आपण फुल गॅसवरती सगळं केलं की पूर्णपणे ह्याला चिटकून बसेल. म्हणजे काय की अगोदरच काळा आहे परत आणि डबल काळा होईल. त्याच्यासाठी काय करायचं आता बघा या ठिकाणी आता ह्याचा साखरेचा पाक तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचंय या ठिकाणी पाहू शकता आपण सोडा घेतलाय. किती 1 चमचे सोडा घेतलेला आहे. तर या सोड्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी पाहू शकता बघा मीठ आहे. हे मीठ असं साईडने टाकायचं. या पाकात लगेच टाकायचं नाही. पाकात टाकायचं परंतु परत बघा या ठिकाणी पाहू शकता आता ही साखरेचा पाक झालेला आहे. आणि आता या ठिकाणी बघा हे मीठ टाकलेलं आहे आपण या ठिकाणी. आता आपल्याला लगेच सोडा सुद्धा टाकायचा. तुम्हाला लगेच दाखवतो मी बघा कशा पद्धतीने टाकायचे ते. म्हणजे तुम्हाला असं बघा पिवळा कलर यायला लागला. बघा हे 85 वर्षाचे आजोबा आहेत त्यांनी सांगितलेली सिक्रेट पद्धत आहे. बघा या ठिकाणी आता बघा दूर सुद्धा निघायला लागलाय. थोडाफार दूर पण आला पाहिजे. दूर आल्याशिवाय याचा फायदाच होत नाही. बघा आता बघा या ठिकाणी हे सोडा आहे. बघा या ठिकाणी आता ह्याच्यावर सोडा टाकायचा. बघा कलर चेंज झाला का नाही. बघा या ठिकाणी एकदम रिझल्ट ह्याचा बघा तुम्ही कसं काय खतरनाक भेटतो तुम्हाला रिझल्ट. बघा ही लिक्विड आता तयार झालं. बघा ही फुगायला लागलं दिसतंय तुम्हाला. या ठिकाणी आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. बघा हे जे लिक्विड आहे बघा आता या ठिकाणी हे लिक्विड तयार झाले. आपलं थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे अशा पद्धतीने बघा कलरच बघा किती चेंज झाला आहे. हा कलर अशा पद्धतीने जर कलर तुमचा असं झाला बघा मी दाखवल्याप्रमाणे बघा एकदम कसा पिवळा जरी हळद कशी असते तसा कलर झालेला आहे. या पद्धतीने आपल्याला हा कलर करून घ्यायचा आहे. यासोबत आपल्याला आता काय करायचंय या ठिकाणी पाहू शकतो तुम्हाला मी दाखवत हवा. आपला असं कापूर असतो बघा या ठिकाणी कापरा जोड्या किती तुमच्याकडे 3 असतील माझ्यापाशी 2 आहेत. बघा 2-3 टाकायचे. जेवढे घरात असतील 3-4 असले तरी आपल्याला ह्याचा फायदाच आहे. बघा कापराच्या वड्या टाकलेल्या आहेत. आता सुगंध तर एवढा भारी सुटलेला आहे पण आता तुम्हाला येणार नाही सुगंध का तर आपल्याला दिसल पण सुगंध येणार नाही. बघा या ठिकाणी हे झालं आपलं लिक्विड. आता कशा पद्धतीने या लिक्विडचा वापर करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. आता सर्व गोष्टी आपण टाकलेल्या आहेत. आपल्याला काय लागणार आहे आता लागणार आहे लिंबू. बघा या ठिकाणी पाहू शकता एकदम हिरवगार असं लिंबू आहे. या लिंबाच्या माध्यमातून बघा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता. बघा आता आपण लिंबू चिरून घेतलेले. आता हे काय करायचंय 1 लिंबू आपल्याला ह्याच्यावरती टाकायचंय. बघा हा बघा या ठिकाणी पाहू शकता बघा कसा फेस तयार व्हायला लागला ह्याचा. आणि हे लिंबू आपल्याला फेकून द्यायचं नाही. तर साईडला ठेवून द्यायचं तव्यावर लगेच. आणि चमचा एका हाताने उचलायचा आणि पूर्णपणे हे जे लिक्विड आहे तर हे लिक्विड असं तव्याला पूर्णपणे असं गुळसळून घ्यायचं. बघा आता हे थोडंसं काळं झालं हो द्या. काळं झालं मग काय होणार नाही ह्याचं. आणि यानंतर आता या ठिकाणी पाहू शकता हे आपलं लिंबू दुसरं. हे लिंबू आपल्याला काय करायचंय असं हाताने घ्यायचं. बघा हाताला पोळून द्यायचं नाही तर तुम्ही दुसरंच काहीतरी करून घ्यायचं. हाताला पोळून घ्यायचं नाही. बघा अशा पद्धतीने हे लिंबू आहे. इथे एक लिंबू आहे इथे एक लिंबू आहे. हे लिंबाने नॉर्मल ह्याला काय आपल्याला जास्त हे करायचं नाही. नॉर्मल प्रत्येक कडेवरती आणि प्रत्येक ह्याच्यावरती आलं पाहिजे. बघा या साईडला पाहू शकता. बघा बघा आता हे लिंबू आहे. आता आपल्यापाशी काटे चमचा नाही तर काटे चमच्याने एकदम मस्तपैकी झाला असता. बघा काटे चमचे नसल्यामुळे राडा होते परंतु जाऊ दे. आता नाही तर आपण हाताने करू शकतोय. बघा या ठिकाणी पाहू शकता. बघा एकदम चकाचक आपला तुमचा तवा अगोदरपेक्षा बघा आता कसं काय निघणार आहे ह्याचं तुम्हाला मी दाखवतोच. बघा आधी हे आपल्याला घासून घ्यायचंय. घासून घेतले की ह्याचा फायदा होणार आहे. या ठिकाणी पाहू शकता. बघा हे सगळं लिक्विड त्या तव्याला असं गेलं पाहिजे. आता आमच्यापाशी कॅमेरामन कोण नाही तर एकदम तुम्हाला प्रॉपर दाखवता पण आला असेल ती करता पण आला असतं परंतु कॅमेरामन नसल्यामुळे आपण सगळे एकटाच करतोय. बघा या ठिकाणी पाहू शकता. आता बघा हे लिंबू बघा या ठिकाणी असं नुसतं फिरवत राहायचं आहे. तुम्ही जेवढ्याला फिरवचाल तेवढा तुमचा फायदाच होत राहणार आहे. आता एवढ्या गोष्टी झाल्या गॅस बंद केलाय आपण. आता आपल्याला काय करायचं बघा हे आहे पाणी. आता ही जी आपण प्यायला पाणी वापरतो तेच पाणी टाकायचं परंतु किती टाकायचं ते बघा या ठिकाणी. बघा बस ओके एवढंच पाणी टाकायचं आपल्याला. आणि या ठिकाणी पाहू शकता हे लिंबू असं हाताने हे करायचं. आणि आता आपल्याला परत एकदा गॅस चालू करायचा आहे. आता गॅस बघा इथं बघा गॅस आपल्याला फुलवरती ठेवायचा आणि आवाज बघा तुम्ही झाला चालू. गॅस चालू झालेला आहे आपला तुम्हाला दाखवतो. बघा ओके गॅस चालू झालेला आहे आता. आणि या ठिकाणी वर सुद्धा पाहू शकता तुम्ही. ही आपली ही फोकस लाईट पण दिसायला लागली ह्याच्यातच काही विषय नाही. हे बघा आता एकदम पाणी बघा जसं आपण गुळाचं ते गुळवणी बनवतो बघा तशा पद्धतीने कलर बिलर ह्याचा झालेला आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आता बघा मित्रांनो हा तवा एकदम स्वच्छ निघणार आहे. तुम्हाला सांगितलं ना महिला असू द्या मुली असू द्या त्यांना सुद्धा हा तवा कधी स्वच्छ निघाला नसेल एवढा स्वच्छ निघणार आहे.
आता बघा काटे चमचा नाही तर आपण या ठिकाणी आता चाकूचा वापर करतोय. बघा हे लिंबू, हे लिंबाच्या वरती असा या ठिकाणी थांबा एक मिनटं. हा बघा हे जे चाकू आहे ना असं चाकू लावून घ्यायचा बघा. ओके. हां आता हे पाणी गरम आहे, हे गरम मध्ये सकाळी हे असं अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. हा बघा. हां बघा आता हे लिंबूसुद्धा ह्याच्यात हे झालेलं आहे या ठिकाणी आता पाहू शकता. हा बघा पूर्णपणे या तव्याच्या या साईडने त्या साईडने अशा पद्धतीने हे करायचं आहे. हा बघा. हां ही कडा बिडा असते बघा या तव्याच्या बघा. इथं तर जास्त काजळी. आता हे कशामुळे एकदम सिक्रेट पदार्थ आहे तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे आपण अगोदर पाक केला तुम्हाला तर माहिती आहे. साखर टाकली, साखर गरम केली, त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं, सोडा टाकला, यासोबत आपण लिंबूसुद्धा या लिंबाचा वापर केला. एक अख्खं लिंबू घालवलं आहे. 5 रुपये अखंड 5 रुपये घालवलेलं येतं. तुम्हाला म्हणलं 1 रुपया पण न खर्च करता. आता ते कोणासाठी होतं ती लक्षात घ्या. जे शेतकरी ज्यांच्या घरी लिंबाची झाडं येतं त्यांच्यासाठी 1 रुपया न घालवता. आता आपल्याकडे शेती नाही त्याच्यामुळे आपल्याला हे विकत आणायला लागतंय. काही वेळेस 5 रुपयाला भेटते, काही वेळेस 2 रुपयाला भेटते. मग जसं भेटेल तसं आणायचं. ज्याची गरज आहे आपल्याला तिथं आणावंच लागतंय. बघा या ठिकाणी पाहू शकता एकदम ह्याचा फेस बीस झालेला आहे. आणि तुम्हाला आता काय ह्याला जास्त काय करायची गरज नाही. आता एकदम गरम झाले. आता एक गरम तवा आहे ना, तवाच ही तवा एकदम आपल्याला क्लीन मारायचा. आता कसा मारायचा ती सुद्धा दाखवतो. या ठिकाणी पाहू शकता. अगोदर ही साईडच्या कडा बघा तुम्हाला दाखवतो मी आता. हा बघा ही साईडला जी काजळी आहे ना तर त्या काजळीवरती या ठिकाणी हे लिंबू फिरवून घ्यायचं. जेवढं तुम्ही ह्या काजळीवरती लिंबू फिरवलं ना तेवढी ती काजळी काय होते गरम आहे. त्याच्यामुळे काय होतंय या ठिकाणी पाहू शकता बघा ही गरम असल्यामुळे पूर्णपणे जी काजळी आहे ना तर ती सध्याला गरम झाली आहे. आणि कोणती गोष्ट बघा या ठिकाणी पाहू शकता गरम मध्ये जर आपण याला क्लीन केलं तरच ही एकदम स्वच्छ होत असते. या ठिकाणी पाहू शकता. बघा हे साखरेच्या पाकामुळे किती याचा फायदा आहे. अहो याचा फायदा भरपूर आहे. फक्त काय होतं की हे करत नाही कोण, सहजासहजी टाळाटाळ करतं. आता हे काही जणांना माहिती असेल बघा ज्यांचं वय 80 वर्ष 85 वर्ष वय असेल ना त्यांना 100% ही तव्याची सिक्रेट पद्धत माहिती असेल. परंतु आता सध्याच्या स्थितीला ज्यांना या गोष्टी माहिती नसते आणि त्यांच्यासाठी आपण हे केलेलं आहे. आता 80-85 वर्षांचे आजोबा होते त्यांनी ही मला पद्धत सांगितली. त्यांना माहिती ना मी व्हिडिओ बनवतो. ते म्हणले ही एकदा ट्राय करून बघ कसं काय तवा निघतोय बघ. आता त्यांच्या ह्याच्यामुळे आपण हे व्हिडिओ बनवलेला आहे. आता त्या आजोबांकडे न्यायचं आहे आपल्याला दाखवायला कसा निघतोय ती. तुम्हाला ते आजोबा पण दाखवतो. इथं भेटलं ना तर आजोबा दाखवतो. बघा या ठिकाणी पाहू शकता. हा झाला आता बस मला पण कंटाळा आला आणि तुम्ही पण कंटाळला असाल तर आता आपण डायरेक्ट काय करायचं हा तवा आता स्वच्छ करायला घ्यायचा आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हा बघा या ठिकाणी आपण भाकरी केल्या काय ब्लेडने ह्याने तवा ही करीत असतो. आता पूर्णपणे बघा या ठिकाणी सध्याला बघा शकतो. थांबा तुम्हाला दाखवतो. बघा आताच पांढर दिसायला लागला म्हणजे हा तवा क्लीन व्हायला लागला. या गोष्टीने आपल्याला लक्षात येते. आता गॅस बंद करून घ्यायचा. बघा गॅस चालूच होता. बघा तुम्हाला दाखवतो. बघा गॅस चालू होता. आता आपल्याला या ठिकाणी आता हे गॅस बंद करून घ्यायचा. गॅस आपण बंद केला. आता हे लिंबू एकदा आणि एकदा ह्याच्यावरती असं फिरवून घ्यायचं आहे. ह्याच्यावरती फिरवून घेतल्यामुळे याचा फायदा होतोय. ओके. आता इथपर्यंत आलं लक्ष तुमच्या बरोबर. आता आपल्याला काय करायचंय ह्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचंय. पाणी का टाकायचंय तर ही याला चिटकून बसेल नाही तर. हा बघा ओके. थोडंसं आपण आता ह्याला पाणी टाकलेलं. आता पाणी लावून एकदा आपल्याला हे लिंबू फिरवायचे ह्याच्यावरती. तुम्ही बघा हातावर एकदम चकाचकीत दिसणार आहे. बघा 1 मिनिट हा तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी पाहू शकता कडा बिडा आपण याला हे करून घेतलेले आहे. आता हे जे पाणी आहे ना तर पाणी असं साईडने हे करून घ्यायचं. ओके. आता आपलं काम झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय तर या ठिकाणी पाहू शकता की आमची सांडची आहे 1857च्या काळामधली असली सांडची. बघा तुमच्याकडे तसल्या नवीन सांडची असते पण आमच्याकडे ही जुनीच आहे. सध्या स्थितीला आपण याच्यावरतीच आता बघा हे सांडशीने पकडलं. आता जिथं आम्ही भांडी घासतो त्या ठिकाणी हे तव्याला घेऊन जातो. तुम्ही फक्त शेवटचं आता 1-2 मिनिटं राहिलेलं येतं तेवढं बघत राहा म्हणजे तुम्हाला हे तवा एकदम चकाचकीत निघलेला दिसेल. आता सध्या स्थितीला बघा तुम्ही म्हणसाल दादा इतके वेळ व्हिडिओ बघितला तरी पण आणि काळच दिसते. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या ह्याला थोडंसं घासावं लागणार. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं ह्याला जर घासलं तरच ह्याचा फायदा होणार आहे. आता आमच्या घरात आमची म्हातारी आहे हे आहे त्यांच्याकडे देतो म्हणजे त्यांना प्रॉपर निघते का आपण एकदा चेक करू. आणि ती 85 वर्षाचा आजोबा त्या आजोबाला दाखवतो. निघला की त्यांना आपण बक्षीस देऊ. नाही निघला की मग त्यांच्याकडे तवा त्यांना देऊन टाकू. चला मित्रांनो आता याला घासून घेऊयात. आता बघा या ठिकाणी पाहू शकता. बघा आता आपण याला घासत आहे. चांगलं घासून घ्यायचं. जेवढं आपण याला चांगलं घासल तेवढा तवा चांगला निघतोय.
आता बघू शकता याला आपण कमीत कमी 5 ते 6 मिनिटं घासलेलं आहे, त्यानंतर हा तवा निघलेला आहे. जरी आपण तो सिक्रेट पदार्थ टाकला असला तरी पण आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागत आहे. म्हणजे याला आपण थोडासा ब्लेडचा पण वापर केलेला आहे, असं नाही की फक्त घासणीनेच, तर थोडासा ब्लेडचा वापर करू शकता. आणि आपली जी घासणी असते त्याने घासणीने आपल्याला चांगला तवा करायचा आहे. बघा या ठिकाणी आपण काय आदला बदल केलेले नाही, जो पहिला काळा कोट्टा तवा होता तेव्हाच तवा आहे त्या ठिकाणी, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. बघा मित्रांनो, असे जुगाडाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी इन्फॉर्मेशन अपडेट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.